यानंतर वडाची वडी गावचे सुपुत्र आपले राहुल कांबळे खजिनदार यांच्या इकडे आगमन झालेलं आहे. मी महेश दादांना विनंती करतो की आपण दादाचा सत्कार करायचा आहे. लेबगावचे सुपुत्र आणि समाजाला वेळोवेळी सहकार्य करणारे विकासदादा कांबळे यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मी दादांना विनंती करतो की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. पाष्टे आणि निगुडमाल दोन्ही संघाला विनंती असेल आपला 12वा खेळाडू या ठिकाणी आमच्याकडे संपर्क करायचा आहे. आमच्या सिलीमगावचे सुपुत्र सोळागाव पंचक्रोशी सचिव आनंददादा खाडे यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे येऊन आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. निगुडमाल आणि पाष्टी दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी आमच्याकडे संपर्क करायचा आहे. तसेच आता झालेला सामना खामगाव केतन विरुद्ध मुद्रे या सामन्यामध्ये खामगाव संघाने विजय प्राप्त केलेला आहे आणि खामगाव संघाकडून बॅटिंग करत असताना बंड्या याच्या बॅटमधून 20 धावांचं योगदान आलं होतं. तर ह्या सामन्यातील सामनावीर ठरतोय तो बंड्याला या ठिकाणी आमंत्रित करतो. येऊन आपला सामनावीराचा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. केतन खामगाव संघाचा बंड्या. आमच्या सिलीमगावचे सुपुत्र सोळागाव पंचक्रोशी सचिव आनंददादा खाडे यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मी उमेशदादा करपुडे यांना विनंती करतो की आपण दादांचा सत्कार करायचा आहे. पाष्टे आणि निगुडमाल संघातील गोलंदाजी मार्कवर मला वाटतं सुरेंद्र आणि फलंदाजी करतोय तो दीपक आणि कल्पेश. पहिल्या चेंडूवर सुपुत्र संतोष वरणकर लोकांच्या दिशेने एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न थांबावा लागलाय. एक धावेवर समाधान मानावं लागलंय. धाव संख्या स्कोरबोर्डवर खातं खोलतंय. एक पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू होता, परंतु विकेट किपरच्या हातातून सुद्धा मिस होतोय आणि येतोय 22च्या स्वरूपात चौका. तसेच या ठिकाणी माझे साथी कॉमेंटेटर मी अजय कशार यांना विनंती करतो आपण इथून पुढे धुरा सांभाळायची आहे. धन्यवाद प्रफुल्ल सर. लाईव्ह ऍक्शन पाहतोय आपण पाष्टी विरुद्ध निगुडमाल संघ. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो सुरेंद्र दिवेकर. हे नाव नेहमीच निश्चितच चर्चेत राहिलेलं नाव आणि आज पुन्हा एकदा या टिपू सुलतानच्या मैदानामध्ये आपलं नाव राखून ठेवतायत का. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली आहे ती 9. सुरेंद्र दिवेकर यांच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 9. निगुडमाल संघाकडून सलामीचे फलंदाज दीपक आणि कल्पेश. यावेळी गुडलाईनचा चेंडू बॅक फुटला ढकलून दिलं होतं फलंदाजाला. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय ते सुरेंद्र दिवेकर याच्या माध्यमातून गुडलाईनचा मारा करतोय. याच गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा पाष्टी गावचा एक नावाजलेला अनुभवी गोलंदाज. निश्चितच पाष्टी संघाला या गोलंदाजाकडून खूप अपेक्षा असतात.
स्ट्राईक एंडला फलंदाज आहे निगुडमाल संघाकडून दीपक. यावेळी दीपक कसं प्रदर्शन करतोय, बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला होता, यष्टीरक्षक देखील या ठिकाणी मिस झालाय. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न देखील सक्सेस झाला. या एकच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावताय. धाव संख्या झाली ते 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे निगुडमाल संघाची 10. या अगोदरची आपण लढत पाहिली होती मुद्रे विरुद्ध खामगाव केतन. काय बॅटल झालं होतं दोन्ही संघांमध्ये, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली होती. चांगलं कमबॅक केलं होतं मुद्रे संघाने देखील. चांगले फलंदाज मुद्रे संघाच्या खात्यामध्ये देखील आहेत आणि त्याचंच प्रदर्शन आपण पाहिलं. गावचा एक राखीव खेळाडू इथे कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. आम्हाला इथे गोलंदाजाचं नाव अपडेट करण्यासाठी थोडस व्यत्यय येतोय. आर्यन गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय. आर्यन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो दीपक. आर्यन विरुद्ध दीपक असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू मार्गस्थ आर्यन याच्या माध्यमातून खोलवर टप्प्याची चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी खेळाडू तैनात आहेत. थोडस थ्रो फेकण्यामध्ये देखील कॉम्बिनेशन हरवून बसला होता क्षेत्ररक्षक. निश्चितच एक धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज देखील यशस्वी होत आहे. दीपक आणि कल्पेश याची जोडी. इथे जर पाहिलं तर पाष्टी संघाला अजूनही एकही फलंदाज गारद करण्यामध्ये यश मिळालं नाही. याच्या अगोदर आपण एक अनुभवी गोलंदाज सुरेंद्र यांनी गोलंदाजीचं प्रदर्शन घडवलं होतं. आता आर्यन युवा स्टार गोलंदाज पाष्टी संघाकडून. यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. त्या ठिकाणी कार्पिटच्या सहाय्याने चेंडू सीमा पार. येस, इट इज अ षटकार. कम ऑन डीजे. या चौकाराच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावत आहे. धाव संख्या झालेली आहे ती निगुडमाल संघाची 15. यावेळी जर पाहिलं तर दीपक याच्या बॅट मधून वार पाहायला मिळाला. आर्यन याच्या माध्यमातून आता पलट वार पाहायला मिळेल का? पाष्टी संघाचं इथं कमबॅक होणं आवश्यक असेल पाष्टी गावच्या समर्थकांमध्ये, परंतु निगुडमाल संघाच्या समर्थकांमध्ये देखील मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. दीपक आणि कल्पेशाच्या बॅट मधून आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी आपल्या गावासाठी खेळावं लागेल. क्रिकेटच्या मैदानात आपल्या गावासाठी खेळा, स्वतःच्या नावासाठी खेळू नका. गावासाठी खेळलात तर गावाच्या माध्यमातून तुमचं नाव कुठेतरी उंचावलं जातं. यावेळी स्ट्राईक एंडला कल्पेश बिग हिट करण्याचा प्रयत्न. एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वाईट घोषित करतात. येस, इट इज वाईट. या वाईटच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावताय. धाव संख्या झालेली आहे ती 16. 16 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. एक स्ट्रॉंग झोन मध्ये पाहायला मिळतोय इथे आपल्याला तो निगुडमाल संघ. यावेळी कमबॅक करून कोण देतोय पाष्टी संघाला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज आर्यन. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज आर्यनच्या माध्यमातून पाष्टी संघाचं कुठेतरी कमबॅक करून देतोय हा गोलंदाज. इथे मात्र पाष्टी संघाचे समर्थक देखील खुश असतील, कारण आर्यनच्या डॉट डिलिव्हरीज इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कल्पेश ऑन अ स्ट्राइक. यावेळी रडार मध्ये होता चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी लॉंग ऑफला डीप मध्ये खेळाडू तैनात आहे, परंतु चांगली रनिंग बिटवीन द रनिंग तिथे खतरा होता, परंतु सेफ लँडिंग झाले ते फलंदाजाचं. कुठेतरी इथे पाष्टी संघाला जर कमबॅक करायचं असेल तर विकेट येणं अपेक्षित असेल. पुन्हा एकदा गुडलाईनचा चेंडू, परंतु यष्टीरक्षक देखील इथे बीट होतोय. रनआउटचा खतरा आणि हा बॅक टू द पवेलियन. निगुडमाल संघाला पहिला हादरा. कम ऑन डीजे.
गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ काजळ लावणे आले मी आज असं नका बघू अहो येते मला लाज केला शृंगार आज गातल असा दिसते मी भारी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय यश. इथे कुठेतरी रस्ता मोकळा झालाय पाष्टी संघाला कमबॅक करण्यासाठी. कमबॅक होतोय का पाष्टी संघाचा की वार करतोय निगुडमाल संघ? यावेळी लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू होतोय सीमा पार. यस इट इज अ बिग षटकार. कम ऑन डीजे. लास्ट डिलिव्हरी आर्यनाच्या माध्यमातून वार मात्र निगुडमाल संघाकडून पाहायला मिळतोय. कमबॅक मात्र मैदानात निगुडमाल संघ करतोय. पुन्हा एकदा फुल टॉस होईल का? सीमा लाईन क्रॉस नाही. या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील अर्जित होत आहेत त्या निगुडमाल संघाच्या खात्यामध्ये. या 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. धाव संख्या झालेली आहे ती 27 ऑन द बोर्ड. कम ऑन डीजे. यानंतर होणारा सामना लेप विरुद्ध शिलीम. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण इकडे टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. चला आणि आता लाईव्ह ऍक्शन मैदानाकडे आपण वळतोय. चौकार मात्र कल्पेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. कमबॅक कोणता संघ करतोय? निगुडमाल की पाष्टी? यावेळी खोलवर टप्प्याची चेंडू, परंतु चेंडू यष्टीच्या बाहेरचा. आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक 22 या ठिकाणी अंमलात आणला जातोय. यस इट इज अ वाईट. या वाईटच्या मदतीने स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावत आहे. धाव संख्या झालेली आहे निगुडमाल संघाची 22 ऑन दी बोर्ड ऑफ दी 1 लॉस. स्ट्रॉंग झोन मध्ये पाहायला मिळतोय ते निगुडमाल संघ. यावेळी शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. चेंडू सीमा पार. यस इट इज अ चौकार. कम ऑन डीजे. झालेले आहे निगुडमाल संघाची 36 ऑन दी बोर्ड.
यावेळी निगुडमाल संघ कुठेतरी स्ट्रॉंग झोन मध्ये पाहायला मिळतंय, पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर या पाष्टी संघामध्ये देखील अनमोल लाड असेल, योगेश लाड या दोन बॅटरचा भरणा आहे. हे देखील चांगले बॅटर आहेत. यावेळी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी स्वतः क्षेत्ररक्षक येतोय अनमोल लाड आणि 2 धावेमध्ये समाधान मानतायत ते निगुडमाल संघाचे दोन्ही फलंदाज. धाव संख्या होते 38. तिसऱ्या षटकाचे आतापर्यंत राहुल याच्या माध्यमातून मात्र 3 चेंडू फेकले गेलेत. या 3 चेंडू मध्ये 11 धावा मात्र खर्च केल्यात. डेट ओव्हरचं शतक आणि प्रेशर मात्र राहुलवर पाहायला मिळतंय. यावेळी गुडलेनचा चेंडू पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा यष्टीच्या बाहेरचा चेंडू. यस, इट इज अ वाईड चेंडू. या वाईडच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर बोर्ड मध्ये मात्र बदल होतोय. स्कोर बोर्ड पुरे सडसावतोय. धाव संख्या झालेले आहे 39 ऑन दी बोर्ड. राहुलवर मात्र प्रेशर पाहायला मिळतोय, कारण 2 चौके मात्र खाल्लेत ते राहुल याने आपल्या वैयक्तिक गोलंदाजीवर. यावेळी राऊंड विकेटचा मारा खोलवर टप्प्याची चेंडू आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी विकेट घेण्याची कुठेतरी संधी निर्माण झाली होती. पंचांकडे देखील थोडीशी दाद मागितली जाते, परंतु पंच आपल्या निर्णयावर तटस्थ. शेवटचे 2 चेंडू येणं शेष. यावेळी राऊंड विकेटचा मारा. यावेळी काय कट केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. झेल होतोय धरणीला दान आणि या ठिकाणी फलंदाजाला मिळतोय जीवनदान नाही. रनआउटचा खतरा. रनआउट होतोय. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. टॉस 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 कोण आहे? धन्यवाद. आमचे डीजे मास्टर निलेश यांना देखील इथे डीजे ऑपरेट करण्याची संधी मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संदेश मात्र मैदानामध्ये येतोय. काय संदेश सोडून जाईल आपल्या संघासाठी राहुल. शेवटचा चेंडू या इनिंगचा मार्गस्थ होतोय. यावेळी गुडलाईनचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. क्षेत्ररक्षणामध्ये चुकी आणि होतोय निगुडमाल संघाला फायदा. एकेरीचं रूपांतर मात्र दुहेरीमध्ये आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असफल ठरलाय. बॅक टू द पवेलियन फलंदाज. या 2च्या मदतीने धाव संख्या झालेली आहे ती निगुडमाल संघाची 43 धावा आणि 44 धावांचं आव्हान असेल ते पाष्टी संघासमोर. डीजे 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 अजय शिलीम संघाचा कर्णधार आणि लेप संघाचा कर्णधार लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. फास्ट फास्ट खेळायला सांग जरा लवकर. चला, निगुडमाल संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. कम ऑन डीजे. शिलीम संघाचे कॅप्टन आता तरी देवा मला पावशील का? बलाढ्य संघ. या 2 बलाढ्य संघामध्ये आता पैकीचा कौल पाहतोय. एका बाजूला आहे तो शिलीम संघ, दुसऱ्या संघ साइडला आहे तो लेप संघ. आणि या लाईव्ह ऍक्शनचा शो पाहणार प्रफुल्ल तटकरे सर यांच्या माध्यमातून पुढील होणारा सामना आई सोमदाय देवी क्रिकेट संघ शिलीम विरुद्ध किंग्स 11 लेप गोवलवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी शिलीम संघाचे कर्णधार कुणाल कदम, लेप गोवलवाडी संघाचे कर्णधार अजय. आणि नाणेफेकीसाठी या ठिकाणी आमंत्रित केले ते शिलीम गावचे समाजसेवक संतोष दादा माडिक यांना विनंती करतो आपण नाणेफेकीचा या ठिकाणी कौल घ्यायचा आहे. हेड इज द कॉल अँड हेड्स. या ठिकाणी लेप गोवलवाडी संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने वळवला आहे. मी त्यांना विचारणा करतो आपण या ठिकाणी काय स्वीकारणार.
गोलंदाजी गोलंदाजी आतापर्यंत प्रत्येक सामन्यात गोलंदाजीच घेतली आहे. निगुडमालने या ठिकाणी फलंदाजी घेऊन आपला डिसिजन दाखवला होता. मला वाटतं चांगला फायदा सुद्धा झाला आहे. चांगला स्कोर त्यांनी उभा केला आहे. काय रणनीती असेल, किती धावापर्यंत तुम्ही शिलीम संघाला थांबवाल? मी 30 ते 35 धावाच्या आतच शिलीम संघाला रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. मी सिलीम संघाचे कर्णधार कुणाल कदम यांना विचारू इच्छितो की जर तुमच्या बाजूने नाणेकोकीचा कॉल गेला असता तर तुम्ही काय स्वीकारणार होतात आणि तुमचं काय प्लॅनिंग आहे? मी क्षेत्ररक्षणच निवडलं असतं. फलंदाजी करत असताना आता प्रथम फलंदाजी जर तुम्हाला करायचीच आहे, तुमचं कितीपर्यंत टार्गेट सेट करण्याचा या ठिकाणी मानस असेल? आमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि आमचं 40+ टार्गेट कमीत कमी सेट करण्याचा प्रयत्न करू आम्ही. एक क्वेश्चन धन्यवाद. तसेच मी दोन्ही कर्णधाराला विनंती करतो, आपल्या श्रीकृष्ण चषक बद्दल 2 मिनिटं या ठिकाणी आपण आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. आपलं श्रीकृष्ण चषक दरवर्षी चांगल्या खूप उत्साहात पार पडतो. दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे खूप उत्तम आयोजन असतो. त्याबद्दल खूप थोडस स्पीडअप घ्यायचं आहे मैदानामध्ये. कदम यांना मी विचारू इच्छितो, आपलं 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. तत्पूर्वी एक क्वेश्चन असेल कुणाल कर्णधार शिलीम संघाचा. बोला ना. आतापर्यंत या श्रीकृष्ण चषकाच्या टायटलवर आपल्या संघाचं नाव किती वेळा कोरलंय? 5 वेळा. धन्यवाद. 5 वेळा विजेता संघ आहे शिलीम, एक बलाढ्य संघ. आणि आता थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील ते शिलीम संघाचे कर्णधार कुणाल. नियोजनाचं बघायला गेलं तर ह्याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे ग्राउंड आणि तुमचं नियोजन खूप उत्तम असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी एकजुटीने सगळ्या गोष्टी करत असतात. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि असंच तुम्हाला आम्ही आमच्यासाठी असं नियोजन आणत राहा. मुलं पण चांगली आहेत, सगळेजण चांगले खेळतात आहेत. तर असंच चांगलं उत्तम नियोजन करत राहा. थँक्यू. धन्यवाद या ठिकाणी कुणाल लेफ्ट सर. संघाला सन्मान चिन्ह देण्यासाठी नरेश धुमाल यांना मी विनंती करतो, आपण लेफ्ट संघाला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. शांताराम कांबळे, चंदू कांबळे यांना मी विनंती करतो, आपण सिलीम संघाला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. धन्यवाद प्रफुल्ल सर. येस, लाईव्ह ऍक्शन पाहतोय आपण. पाष्टी विरुद्ध निगुडमाळ. 44 धावांचा पाठलाग करताना पाष्टी संघ अनमोल आणि सुरेंद्र यांची जोडी मैदानामध्ये सलामीला आपण पाहतोय पाष्टी संघाकडून. तर दुसऱ्या बाजूला पाहतोय निगुडमाळ संघाकडून षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तो यश. तसेच एक पाष्टी संघाच्या कर्णधाराला सूचना असेल की एक राखीव खेळाडू इकडे कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सतीश लाड, आपणास विनंती असेल की एक खेळाडू इथे आम्हाला पाठवून द्यायचा आहे. चला, सामन्याला क्विकली सुरुवात करायची आहे. अंपायर रेडी? येस, अंपायर रेडी. लाईव्ह ऍक्शन स्पोर्ट्स एम्पायरच्या माध्यमातून आपण पाहत आहात. जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या श्रीकृष्ण चषकाचा आस्वाद घ्या. पहिला चेंडू, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, स्क्वेअर लेगला खेळाडू येतोय परंतु चेंडू होतोय सीमा पार. चौकार. कमॉन डीजे.
धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक टू सिक्सेस पाहिलेत आपण अनमोल लाड याच्या बॅट मधून. या दोन षटकारांच्या मदतीने धाव संख्या होते पाष्टी संघाची 44 धावांचा पाठलाग करतोय यावेळी पाष्टी संघ. धाव संख्या स्कोर बोर्ड वर पाहतोय आपण 19 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. यश मात्र इथे कुठेतरी दबावामध्ये गोलंदाजी हाताळतोय. यावेळी स्लॉट मध्ये होता चेंडू, स्लॉट मध्ये चेंडू होतोय सीमा पार. हॅट्रिक षटकार. कमॉन डीजे. कृपया विनंती आहे सदस्य बांधवांना की जे षटकार बाहेर जात आहेत ते बॉल आणण्याची जरा कृपया विनंती करतो. षटकार मारा रे, पण त्या ग्राउंडच्या बाहेर नका मारू. आणि या हॅट्रिक षटकारांसाठी अजय युट्यूबला आवाज येत नाही. राकेश हॅट्रिक षटकार अनमोल लाड याच्या बॅट मधून इन फॉर्म मॅन इन फॉर्म पाष्टी. चौथा येईल का, चौथा येईल का या ठिकाणी येतोय चौथा. येस, इट इज अ बिग 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 षटकार. कमॉन डीजे. बॅट मधून याच साठी ओळखला जाणारा हा खेळाडू. मोठे फटके पाहायला मिळाले. आपल्या खामगाव गावचे सुपुत्र शंकरदादा बिरवडकर यांनी आपल्या पूर्ण क्रिकेट चषकासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक दिल्याबद्दल त्याचं मनपूर्वक धन्यवाद. दादा असंच सहकार्य आपलं या समाजासाठी राहील हा विश्वास व्यक्त करतो. आणि आपण कुठे असाल तिकडे येऊन आपण आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे ही विनंती करतो. यानंतर आपल्या श्रीकृष्ण चषकसाठी द्वितीय व तृतीय चषक ज्यांनी दिले ते आपल्या लेपगावचे सुपुत्र समाजासाठी वेळोवेळी सहकार्य करणारे उद्योजक मंगेशदादा पवार यांचंही इकडे आगमन झालेलं आहे. मी दादांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे येऊन आपण असं नसतं व्हायचंय. यानंतर आपला 37. तरुण युवा उद्योजक लेपगावचे सुपुत्र लटके दादा यांनाही विनंती करतो का आपण स्टेजकडे येऊन आपलं असं नसतं व्हायचंय. चला मैदानाकडे वळतोय. बॅक टू सिक्सेस. विजयासाठी एका धावेची गरज पाष्टी संघाला. इथे मात्र पाष्टी संघाचा विजय निश्चित होतोय. त्या ठिकाणी गोवेले संघाचे खेळाडू आहेत पवेलियन कक्षामध्ये, तसेच शिलीम संघाचे खेळाडू आहेत. मित्रांनो थोडीशी विनंती असेल की त्या ठिकाणी आलेले चेंडू आम्हाला थोडेसे परत करायचे आहेत. लेप संघाचे खेळाडू थोडीशी विनंती असेल आपल्याला की मैदानात चेंडू रिटर्न पाठवायचे आहेत. चला लाईव्ह ऍक्शन मध्ये पाहतोय पाष्टी विरुद्ध निगुडमाळ. इथे मात्र पाष्टी संघाचा विजय निश्चित. स्ट्राईक एंडला आहे तो सुरेंद्र. कशा पद्धतीने फिनिश करतोय यावेळी षटकाराने फिनिश होतोय. पाष्टी संघ विजयी. विजयी संघाचे हार्दिक स्वागत. कमॉन डीजे.
करतो की आपण दादांचा सत्कार करायचा आहे. लेफ्ट संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला लेफ्ट संघ थोडस क्विकली घ्यायचं आहे आणि पाष्टी विरुद्ध